राज्यामध्ये भाजपने एकट्याने निवडणूक लढवावी असा निर्णय भाजप आणि संघाच्या बैठकीमध्ये झाल्याचं राष्ट्रवादीचे नेते जितेंद्र आव्हाड यांनी म्हटलेलं आहे। फक्त काँग्रेसच्याच नेत्यांना मिळालं। आता उरलं कोण आहे ते मला माहित नाही। तुमचा आरोप कोणाकडे आहे मग नेमका? माझा आरोप कोणावरच नाही। तुम्ही तुम्ही शोधपत्र काय काही जण श्रीखंडपुरी खातील ना, आम्ही तसंच राहते, तुम्ही स्वतः बोलले। तुम्ही कोण श्रीखंड खाताय हे शोधण्याचं काम पत्रकारांचं आहे, माझं नाही आहे। कधीतरी शोधपत्रकारिता करा, नुसतं आपलं दररोज सकाळची माहिती घेऊन दुसऱ्याच्या तोंडात चालून दिवसभर चालू नका। जरा फिरा, माहिती घ्या, कोणाला मिळालंय, पुस्तकं वाचा, रूलबुक वाचा, ते व्हाईट बुक वाचा, सगळं समजेल तुम्हाला। आम्ही वाचूच, पण तुमच्याकडे सरळ माहिती आली, तुम्ही थेट नाव सांगा ना। तुम्ही कशाला मग ते नाव बाहेर घेत नाही? तुम्ही काढा ना नाव शोधून। पण तुम्ही कशाला भीताय का मग? तुम्ही कोणाला? मी कोणाच्या बापाला भीत नाही, बापाला, म्हणून इतका बिंदास बोलतोय। म्हणून नाव सांगून टाका। कशाला सांगू मी? कशाला सांगू तुला? तू माहिती आहे तुम्ही भेट नाही म्हणून। तू अभ्यास करून नाव काढ ना। अभ्यास करायचा नाही, काय नाही, सकाळी एक दांडा घेऊन यायचा। नाव सांगा ना, तुम्ही नाव सांगा ना, भीता काय? ठीक आहे, माझा अभ्यास कमी असेल, पण तुम्ही मग नाव घ्यायला भेटताय का? महाराष्ट्रात अभ्यास कमी येतं, पत्रकारिता सोड ना। कशाला पत्रकारिता करतो तू? पत्रकारिता कशाला करतो? मी कशाला नाव सांगू? तुझी कंपल्शन आहे का माझ्यावरती नाव सांगायचे? मग 10 वेळा नको विचारूस। मी एकदा नाही सांगितलं, तुला विचारण्याचा अधिकारच नाहीये। नक्कीच हे होते जितेंद्र आव्हाड। त्यांनी महाविकास आघाडीमधील नेत्यांनी श्रीखंड खाण्याचं काम केलं याच्यावर आरोप केला, मात्र त्याची नावं सांगायला मात्र त्यांनी समोर आलेली नाही। व्हिडिओ जर्नलिस्ट श्रीकांतसह पराग डोबळे, साम टीव्ही न्यूज, नागपूर। तर जितेंद्र आव्हाड हे साम टीव्ही सोबत संवाद साधत होते। राज्यात भाजपने एकट्याने निवडणूक लढवावी असा निर्णय भाजप आणि संघाच्या बैठकीत झाल्याचं जितेंद्र आव्हाड यांनी म्हटलेलं आहे। तर या संदर्भात त्यांनी एक ट्विट देखील केलंय, ज्यांच्यावर आरोप आहेत त्यांना सोबत घेऊ नये असंही ठरवण्यात आल्याचं आव्हाडांनी म्हटलेलं आहे। तर जितेंद्र आव्हाड यांनी ट्विट करत अजित पवार आणि शिवसेना शिंदे गटावर निशाणा साधलेला आहे।